वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो मी प्रतीक्षा दळवी तुमच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ती व्हिडिओ आहे लेन्सच्या रिलेटेड. मेकअपचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट भाग असतो हा लेन्स. लेन्सची शेड चुकली किंवा ती आपल्याला नीट अप्लाय करताना नाही आली तर आपला पूर्णचा लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे लेन्स कशी अप्लाय करायची, ती कुठल्या शेडची यूज करायची, कुठल्या स्किन टोनवर यूज करायची ते मी सांगणार आहे. की लेन्स कुठल्या कंपनीची यूज करायची. मी प्रेफर करते फ्रेश लुक कंपनीची लेन्स. मी फ्रेश लुकच्याच लेन्स यूज करते. सो फर्स्टली ब्लॅक आईज असेल तर प्युअर हेझल म्हणजे ब्राऊन कलरचे लेन्स यूज करायचे असतात. आणि ज्यांचे आईज ब्राऊन असतील त्यांनी ग्रे कलरचे लेन्स यूज करायचे असतात. सो माझ्याकडे माझे आईज आहेत ब्लॅक कलरचे. सो मी प्युअर हेझलचे म्हणजे ब्राऊन. आपले हात सॅनिटायझरने क्लीन करून घ्यायचे. जर ते हात क्लीन नसतील तर आपल्या डोळ्यांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळे लक्षात घ्या. आणि आपले हात गेलेले असतात तर ते व्यवस्थित असे क्लीन करून आपल्याकडे जे लेन्स लिक्विड असतं त्याच्यामध्ये टाकून ते क्लीन करून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवते. मी ऑलरेडी क्लीन करून ठेवलं होतं लेन्स. सो तुम्ही बघू शकता जेव्हा लेन्स आपण अप्लाय करायला आपल्या पोटावरती घेतो, पोटाचा नेहमी हा भाग यूज करायचा जेणेकरून त्याच्यावरती लेन्स परफेक्ट असते. जेव्हा आपण ती पोटावरती घेतो आणि अशा प्रकारे चिपकली गेली म्हणजे ही लेन्स उलटी आहे पहिला तिला व्यवस्थित करून घ्यायची. तर डोळ्यात पाणी येत असेल म्हणजे त्या लेन्समध्ये एअर जमा झालेलं असतं. ती लेन्स थोडी हलक्या हाताने हलवून घ्यायची. टिश्यू पेपर डोळ्याच्या खालच्या भागाला असा पकडून घ्यायचा जेणेकरून त्यात पाणी असेल ते निघून जाईल. आणि तुम्ही पाहू शकता डोळा व्यवस्थित क्लीन आहे. त्याच्यामध्ये आता अजिबात पाणी नसेल. ज्या प्रकारे लेन्स अप्लाय केली आहे अशी सेम मी दुसऱ्या डोळ्याला देखील करून घेणार. तर दोन्ही डोळ्यांना लावून झालेले. आता आपण पाहूया की ती कशा प्रकारे रिमूव्ह करायची. तर मी तुम्हाला एक साधी सोपी पद्धत दाखवणार. इयरबड्स यूज करायचे. हे वूडचे नसले पाहिजे, ते प्लास्टिकवाले यूज करायचे. ते मधून बँड करायचे आणि त्याच्यामुळे हे भिजवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवले की ते कशा प्रकारे इझिली निघतात. अशा प्रकारे खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने निघतात. आणि हे आपण आपल्या लेन्सच्या बॉटलमध्येच घालून ठेवायचे. असेच नाही ठेवायचे जेणेकरून ते खराब. होपसो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि अजून अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.